तर मी विजयनगर खरं तर पावसाळा सुरू झाला आणि पावसाळा सुरू झाला आज खऱ्या अर्थानं विजयनगरची परिस्थिती आपण जर पाहिली तर आपण आणि आपण आम्ही पाहू शकत असाल तर जेवढ्या पाणी या पाण्याची अनेक वेळा जे आहे ते प्रशासनाने पाठपुरावा सुद्धा केलेला आहे. मात्र त्याच्यामध्ये पर्यायी अजून म्हणजे तत्काळ पर्याय अजून निघाला नाही. आपल्यासोबत इथले व्यावसायिक किती वर्ष झाली 2022 पूर्ण दुकान बंद करून आंदोलन केलं. त्यानंतरही शासन आणि प्रशासन या विषयावर म्हणजे पॉझिटिव्ह नाही आहे आणि एवढा त्रास होत आहे 22 पासून आता 22 आता 26 चालू आहे. तरी एवढा लवकर मनापासून इच्छा आहे. तर या रस्त्याला जे आहे ते अनेक पुढे महाविद्यालय सुद्धा लागून आहे. अनेक विद्यार्थी पाठीमागं आपण जर पाहिलं तर प्राथमिक शाळा सुद्धा आहे. अनेक लहान आणि जे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत ते या रस्त्याने प्रवास करतात आणि विशेष म्हणजे हालाकीची एवढी आहे की आंदोलन करून सुद्धा अजूनही याच्यामध्ये काही तोडगा निघाला नाही. आपल्यासोबत आणखी आहे आता. नमस्कार, मी माझं शॉप आहे इथं. तर हा या रोडला इथं अटॅच एक जिल्हा परिषद शाळा आहे जवळ. तर पहिली ते 5वी मुलं आहेत शिकण्यासाठी जातात. तर त्या मुलांनाही या रोडने त्यांना इजा होण्याची इजा पण होऊ शकते. तसेच इथे जाताना जवळच कॉलेज पण आहे, त्यानंतर इथे उर्दू शाळा पण आहेत आणि हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे इथे जवळ हॉस्पिटल पण आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल. तर जे पेशंट आहेत गावातले तर त्यांनाही त्या रस्त्यावर जाण्या येण्यास बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागतो. तर माझी शासनाला विनंती आहे, या अगोदरही आमच्या गावकऱ्यांनी या रस्त्याच्या संबंधित निवेदन वगैरे संबंधित अधिकाऱ्याकडे दिलेले आहेत. परंतु त्या निवेदनाचा आम्ही पाठपुरावाही केला, पण त्यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. तर आमची गावकऱ्याच्या वतीनं एवढीच विनंती आहे की त्या रस्त्याचे काम त्वरित युद्ध पातळीवर सुरू करून त्या गावकऱ्यांना, शाळेत जाणाऱ्या शाळकरी मुलांना, आमच्या गावातील जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना आणि जे हॉस्पिटलमध्ये जातात इथे जवळच एक मेडिकल पण आहे, तेही दाखवू शकतो. तिथे विजय मेडिकल आहे, तिथे जवळच एक दवाखानाही आहे. तर त्या दवाखान्यात येण्यासाठी रुग्णांना बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागतो. आपल्यासोबत आणखी काही व्यावसायिकांबद्दल 5-6 वर्ष झाले आहे. आम्ही निवेदन आमदारच्या ठिकाणी गेलो, आमदारांना भेटले, आमदारांचे फोटो काढले, आमदारांनी आम्हाला हे करू. परंतु आमदारांनी आहे की आमदारांनी आता अधिवेशन चालू आहे, अधिवेशनामध्ये हा कचरा ही माझी आहे. जाऊन आलेलं आहे. त्यांनी आतापर्यंत काही दखल घेतलेलं नाही. त्यांनी त्वरित या रस्त्याची चालू करायसाठी ते नगर लाईसाठी अंमलात